नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. IPLच्या प्लेऑफच्या 4 टीम्स ठरलेल्या आहेत. मुंबई इंडियन्स ही 4थी टीम ठरलेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स नंतर क्वालिफाय झालेली मुंबई इंडियन्स 4थी टीम होती. पण खऱ्या कट्टेकऱ्यांना मात्र आता अशी उत्सुकता आहे की इंग्लंड दौऱ्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर नवीन पिढी कोणती जाते, नवीन खेळाडू कोणते जातात आणि आता इंग्लंड दौऱ्याची निवड अत्यंत जवळ आलेली असताना अर्थातच स्पोर्ट्स कट्टावरती आम्ही त्याच्या संदर्भातला स्पेशल एपिसोड घेऊन आलेलो आहोत. अमोल कराडकर द हिंदूचे क्रीडा पत्रकार आपल्या बरोबर आहेत चर्चा करायला. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. मला खात्री आहे की हा टीम इंडियाचे सिलेक्शन होईपर्यंत हा एपिसोड कट्टेकरी अधिकाधिक लोकांपर्यंत फिरवतील. आम्ही संभाव्य भारताच्या टीमच्या सिलेक्शनची चर्चा करणारच आहोत, पण तुम्ही आम्हाला तुमचे सांगाल 16, 17, 18 जे कोणी इंग्लंडला जाणार आहेत ते एपिसोड लाईक कराल, शेअर कराल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवाल आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावाल अशी मला खात्री आहे. यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तोही नक्की काय ते आपण बघूया. पण अमोल, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड अत्यंत जवळ आलेली आहे. पण टीमच्या सिलेक्शनच्या पूर्वी मला असं वाटतं की टीमचा म्होरक्या कोण असेल हा त्याच्याहून मोठा प्रश्न आहे आधी. तर शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, KL राहुल हे 4 दावेदार आहेत अर्थातच. याच्याशिवाय रवींद्र जडेजाचंही नाव मध्ये मध्ये ट्विटरवरती येत आहे. पण तुला काय वाटतं की कोण असेल टीमचा म्होरक्या? गौतम गंभीर आणि सिलेक्टर्स कोणाला निवडतील? आत्ता तरी पारडं झुकलेलं आहे शुभमन गिलच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल. जर आत्तापासून निवड समितीची बैठक अधिकृतरित्या जेव्हा होईल तोपर्यंत जर काही चित्र बदललं नाही तर शुभमन गिल हा भारताचा नवा कसोटी कर्णधार असेल. जसप्रीत बुमराह हा नॅचरल चॉईसच होता. जसप्रीत बुमराह कर्णधार म्हणून का आहे हे स्पोर्ट्स कट्टाशीच भरत सुंदरसननी 2016चा किस्सा महेंद्रसिंग धोनीचा सांगितलाय. पण आता भारतीय क्रिकेटला जसप्रीत बुमराहची तेजगती गोलंदाज म्हणून आवश्यकता जास्त आहे. त्याच्यावर अधिक भार पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळे कर्णधार प्रत्येक सामना खेळेलच का ही शाश्वती ही अशाश्वती नको. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि लॉंग टर्मचा विचार करता शुभमन गिलचं नाव आता तरी ट्रायआउट होणारे सुरुवातीला असं आहे. पण जसप्रीत बुमराहला स्वतःला कॅप्टन व्हायचं असेल अमोल तर त्याला सांगू शकतात की बाबा तू बॉलिंगवरती फोकस कर, तो ओके असेल? एवढाच मला प्रश्न आहे. हो, म्हणजे ज्या अर्थी शुभमन गिल बरोबर बोलणं झालेलं आहे गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांचं, त्या अर्थी जसप्रीत बुमराहशी त्यांचं बोलणं झालेलं. त्यामुळे तो ओके नसेल तर त्याला एकच ऑप्शन होईल. आणि ऋषभ म्हणजे KL राहुल आधी टेस्टचा कॅप्टन होता ना अमोल? तर जेव्हा रोहित शर्माची नेमणूक झाली होती तेव्हाच्या निवड समितीने रोहित शर्मावर जबाबदारी टाकली होती की एकीकडे भारताचा संघ यशाचे शिखर पादाक्रांत करताना दुसरीकडे पुढची फळी कर्णधार पदाची तयार करणे. ती पुढची फळी कोण हे विचारल्यानंतर तेव्हाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा म्हणले होते की KL राहुल आणि रिषभ पंत. आणि KL राहुल त्याच्यानंतर टेस्ट सिरीजही लीड केली भारताच्या बाहेर. त्याच्यामुळे फक्त आता KL राहुलचं नाव बाजूला का पडलंय कारण KL राहुल त्या झोनमध्ये गेलाय असं वाटतंय. परत तेच की संघाला आणि KL राहुलला दोघांनाही त्याच्यावर फलंदाजीची धुरा. आता KL राहुल हा सिनियर मोस्ट बॅटर आहे या युनिट मधला, हे आपल्याला विसरून चालता कामा नये. आणि ते त्याच्या परफॉर्मन्स मध्ये रिफ्लेक्ट होणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे आता KL राहुलचा विचार केला जात नाही. आणि रिषभ पंतला सुद्धा वेळ दिला जाऊन तो म्हणजे शुभमन गिल आणि रिषभ पंत अशी आपल्याला अपेक्षा असू शकते की ही जोडगोळी मिळून आपल्याला आता गाडा आपलं पुढे नेईल टेस्ट क्रिकेटमध्ये. येस, म्हणजे सी वाईस कॅप्टन नेमणूक प्रत्येक मालिकेसाठी होतेच असं नाही. भारताच्या कसोटीच्या इतिहासात आपण बघितलंय, गेल्या दशकभरातही बघितलंय. त्याच्यामुळे आता शुभमन गिलला वेळ दिला जाईल
मी असं बिलकुल म्हणत नाहीये की त्याला सलग 2 वर्ष देतील वगैरे. अल्टिमेटली आपण हे विसरून चालता कामा नये की क्रिकेट हा असा खेळ आहे की आधी तुम्ही 11 देता आणि मग कर्णधार होता. खूप रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये असं होतं की तुम्ही कर्णधार म्हणून आधी निवड होते आणि म्हणून तुम्ही संघात येता. अत्यंत अत्यंत अपवादात्मक उदाहरणं आहेत ही. त्याच्यामुळे शुभमन गिल जोपर्यंत बॅटिंगमध्ये त्याचं जाणं वाजवत असेल आणि संघाला त्याची आवश्यकता जी आहे, आज फक्त नंबर्सवर जाण्यात काही अर्थ नाहीये. संघाची गरज जर तो पूर्ण करत असेल आणि संघाची धुराई नीट वाहत असेल तर शुभमन गिलला लॉंग टर्म ऑप्शन होऊ शकतो. प्रश्नच नाही. मग आपण असं आता म्हणूया म्हणजे आपल्या अझम्पशनसाठी की शुभमन गिल हा म्होरक्या असेल आणि आता आपण येऊया संघावरती. म्हणजे अमोल, मी आज काय केलंय तुला प्रश्न विचारायला मी थोडासा कधी नव्हे तर थोडा अभ्यास केलेला आहे की आपण काढलेले आहेत सलामीचे दावेदार, मिडल ऑर्डरचे दावेदार, यष्टीरक्षकाचे दावेदार, अष्टपैलू दावेदार, फिरकी गोलंदाज आणि तेजगती गोलंदाज. तर आत्ता ए टीमला गेलेली टीम आणि कंटेन्शन मध्ये आधीच्या सिरीजमध्ये असलेले प्लेयर्स यांना घेऊन आपण बंच केलेला आहे. तर त्यातून आपण एक एक एलिमिनेट करत जाऊ, एक एक वगळत जाऊन साधारणपणे 16-17 म्हणजे कन्व्हेन्शन काय असतं, फॉरेन टूरला किती जण येतात ते आधी सांग आणि मग सलामीच्या दावेदारांपासून आपण सुरुवात करूया. सी मोस्ट ऑफ द लास्ट 2 डेकेड्स, गेली 2 दशक कन्व्हेन्शन हे 16 असतं. पण आपण गेल्या दशकभरात बघितलंय जसं जशी बीसीसीआयची बॅलन्स शीट सुधारत जाते तसं तसं 16च्या ऐवजी कधी 17, कधी 18, वेळ पडल्यास स्टँडबाईज पकडून 20-21 खेळाडू. आणि कोविडमध्ये ते आवश्यक होतं. त्याच्यामुळे आत्ता तरी आपण, मला असं वाटतंय की 16वर रिस्ट्रिक्ट केलं तर बरं पडेल. जातील 17 किंवा 18, पण कन्व्हेन्शन 16चं आहे तर 16 या फॉर्मॅटमध्ये आपण ट्राय आउट करू. चालेल ना, चालेल चालेल चालेल. तर सलामीसाठी अमोल, साई सुदर्शन, ऋतुराज गायकवाड, के एल राहुल, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल. याच्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल याच्याबद्दल काही कोणाला शंका असण्याचं कारण नाही. म्हणजे उरते एकच जागा. अभिमन्यू ईश्वरन इंडिया ए टीमचा कॅप्टन म्हणून गेलेला आहे. तर असं गृहीत धरायचं का की के एल राहुल, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल हे तिघं ओपनर म्हणून जातील? हरकत नाही आता या तिघांमध्ये. चुकून जर अभिमन्यूच्या ऐवजी, म्हणजे जर काही गडबड झाली तर मात्र तिसरा कदाचित मग ऋतुराज येऊ शकेल. पण आत्ता तरी हे 3 नक्की आहेत, म्हणजे त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाहीये. पण मग याच्यामध्ये साई सुदर्शन, ज्याला आपण पण कट्ट्यावरती आधी म्हणालेलो आहोत की बाबा साई सुदर्शनला संधी मिळाली पाहिजे. तर साई सुदर्शनला मग जर का संधी द्यायची असेल तर मग ते मिडल ऑर्डर मध्ये देऊ शकतात का? कसं साई सुदर्शनला जर का अकोमोडेट, कारण तो आत्ता तमिळनाडूसाठी सुद्धा मिडल ऑर्डरला पण खेळलाय, बरोबर आहे? बरोबर. साई सुदर्शन 3 नंबरवर खेळू शकेल असे संकेत आत्ता तरी आहेत. मला स्वतःला असं वाटतं की या संघात साई सुदर्शन यशस्वीनी सलामीला यावं, शुभमनने 3 नंबरवरच खेळावं आणि के एल राहुलने 4वर खेळावं. पण आत्ता तरी ज्या पद्धतीने संघाची पुनर्रचना चालू आहे त्या ह्याच्यात लगेच एवढे फेरबदल होणं मला शक्यता कमी वाटते. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी तरी के एल राहुल सलामीला खेळेल, साई सुदर्शन 3वर आणि शुभमन गिल 4वर अशी शक्यता आता तरी जास्त. म्हणजे साई सुदर्शन सलामीसाठी नाही, म्हणजे कट्ट्याला बदल करावा लागेल की तो मिडल ऑर्डरच्या दावेदारांमध्ये आपल्याला त्याला शिफ्ट करावा लागेल? हा, म्हणजे सी टेस्ट मॅचेस मध्ये परत तसंच, म्हणजे विशेषतः चॅलेंजिंग कंडिशन्स मध्ये आता तुम्ही सलामी म्हणलंय, ते जर टॉप ऑर्डर म्हणलं असतं तर त्यात 3 नंबर अध्यारूत आला असतं. म्हणजे परत एकदा ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि अभिमन्यू ईश्वरनला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे. हे तिघं आणि साई सुदर्शनला जर का संधी मिळाली तर ती मिडल ऑर्डर मध्ये मिळू शकेल असं आपण आता म्हणू शकतो. येस. आणि एनिवे ऋतुराज गायकवाड ते गौड बंगाल काय आहे हे होपफुली कधीतरी अधिकृतरित्या सगळ्यांसमोर येईल की तो IPL साठी फिट नाहीये आणि इंडिया याच्या संघात त्याची वर्णी लागलेली आहे. तर अशी आशा करूया की तो खरंच परत फिट झालेला आहे, कारण काही ऋतुराज आणि दुखापती हे अत्यंत दुर्दैवी समीकरण झालेलं आहे गेल्या 5 वर्षात. इंटरेस्टिंग. आता मिडल ऑर्डर, अमोल, मिडल ऑर्डर मध्ये विराट कोहलीची जागा सगळ्यात मोठी रिकामी झालेली आहे. कारण विराट कोहली
आणि नंबर 4 हे सचिन तेंडुलकर नंतर समीकरण नक्की होतं. म्हणजे 2013 पासून 2025 पर्यंत. तर आता ते समीकरण बदलणार आहे. तू आधीच इंडिकेट केलंयस की शुभमन गिल कदाचित नंबर 4 ची जागा घेईल विराट कोहलीची. पण विराट कोहलीची संघामधली जागा कोण घेईल हा एक विषय. आणि सरफराज खान, करुण नायर, श्रेयस अय्यर, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार या म्हणजे आता 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी माझ्या मते 3च जण जाऊ शकतात ना. 3 जणच 16 मध्ये आपण बसवू शकतो नाही का. तर शुभमन गिल त्यात म्हणजे 2च जण. हा म्हणजे यातले शुभमन ही जी नावं तू घेतली, जसं आपण म्हणलं की पहिले 3 जर नक्की झाले ओके, तर 4 नंबर 5 नंबरला तुमचा विकेट किपर असणार आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी तू म्हणलास तसं या 5 पैकी 2 जण 16 मध्ये असू शकतात. आणि माझ्या दृष्टीने शुभमन तर गिवन आहे. आणि दुसरं बाकीचे दोघं सरफराज किंवा करुण या दोघांपैकी एक जण संघात येईल अशी शक्यता आत्ता जास्त. रजत पाटीदार जरी फिटनेस प्रूव्ह क्लिअर झाला तरी रजत पाटीदारचा आत्ता विचार व्हायची शक्यता कमी आहे, कारण त्यांनी त्याला ज्या 3 संधी मिळाल्या त्या दवडल्या. देवदत्त पडिक्कल अजूनही फिटनेसवर संदिग्धता आहे, पण टूर मोठी आहे, त्यामुळे मध्ये जर आवश्यकता पडली तर सांगता येत नाही. सुरुवातीला संघात असायची शक्यता जवळजवळ नाहीये, पण मध्ये कदाचित उपलब्ध होऊ शकेल तो. आणि करुण किंवा सरफराज ऑस्ट्रेलियात होता, पण बाकी सर्वांना संधी मिळाली, सरफराजला संधी मिळाली नाही. त्याला ए टीम मध्ये घेतलंय. करुणला पुन्हा एकदा धावांचा पाऊस खोऱ्याने धावा करून करुणला इंडिया ए मध्ये घेतलंय. त्यामुळे आत्ता तरी शक्यता अशी या दोघांपैकी एक जण भारताच्या संघात. म्हणजे श्रेयस अय्यरचा परत विचार होणार नाही, कारण त्याच्यासाठी हे वर्ष स्वप्नवत ठरलंय अमोल. म्हणजे अर्थात फॉर्मॅटची गल्लत स्पोर्ट्स कट्टाला आपण कधीच करत नाही, पण रणजीमध्ये सुद्धा श्रेयस अय्यरनी त्याचं नाणं खणखणीत वाजवलेलं आहे या सीझन मध्ये. तर त्या पार्श्वभूमीवरती श्रेयस अय्यरला संधी नाकारू शकतात सिलेक्टर्स. हो, नाकारली जायची शक्यता जास्त आहे, कारण श्रेयस अय्यर रणजीमध्ये 5 सामन्यांमध्ये किती 450च्या आसपास त्यांनी धावा केल्याच आहेत, प्रश्न नाहीच. फक्त ते कुठल्या संघांसमोर केल्यात आणि त्याच्यानंतर तो खेळला का आणि जिथे खेळला तिथे काय केलं. ओके. आणि त्याच्यामुळे जे खेळाडू सातत्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणि संधी मिळाली तेव्हा दुलीप किंवा वर आणि महत्वाच्या डोमेस्टिक सामन्यांमध्ये धावा करतायत, त्यांना प्रेफरन्स जास्त दिला जाणार आहे. आणि परत असंच आज हा विचार करा, श्रेयस अय्यर का नाही हा जो प्रश्न येतोय, तर सरफराज खान न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत शेवटच्या कसोटीत शतक झळकावूनही सरफराज खान ऑस्ट्रेलियात बाहेर होता. मग जर संघात एकाची जागा बघणार आहे, सॉरी फक्त पहिल्या कसोटीत बंगलोरला, येस सॉरी, शेवटचा सेंचुरियन हा ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या टेस्ट मॅचला बाहेर होता, भारताचा शेवटचा सेंचुरियन, आणि त्याला नंतर संधी मिळाली नाही. तर सरफराज खानला संघातनं काढून श्रेयस अय्यरला घ्यायचं का सरफराज खान आणि करुण नायर पैकी एकाला घ्यायचं, ही अवघड पॉइंट आहे हा. पण त्याच्यामुळे मला तरी आता असं वाटतंय की श्रेयस अय्यरचं पुन्हा बॅड लक खराब होईल, त्याला थोडा वेळ अजून कदाचित वाट बघावी लागेल जर कसोटी सामन्यात पुनरागमन होणार असेल. त्याच्यानंतर अमोल यष्टीरक्षकांकडे मला वाटतं की आपण काही फार मला वाटत नाही की काही शंका आहे. ध्रुव जुरेल आणि रिषभ पंत हे दोघेही जातील. ध्रुव जुरेलचा जर का म्हणजे त्याला फार वरती रेट केलं गेलेलं आहे या मॅनेजमेंट कडून पर्टिक्युलरली, तर कदाचित त्याचा मिडल ऑर्डर साठी विचार झालेला असू शकतो. बरोबर ना. हे दोघही जण या म्हणजे अशी शक्यता आहेच की हे दोघे जण 11 असतील जे ऑस्ट्रेलियात झालं. बरोबर. त्याच्यामुळे मिडल ऑर्डर साठी एक म्हणजे एनिवे दोघांपैकी जो मेन विकेट किपर असेल तो 5 वर बॅटिंग करेल. दुसरा जो आहे त्याला हवं तिथे, जुरेलला जर वापरायची वेळ आली तर ती 3 ते 7च्या मध्ये कुठेही वापरता येऊ शकते. या ॲबिलिटीचा तो फलंदाज आहे. त्याच्यामुळे या दोघांबद्दल तू म्हणलास तसं अजून काही चर्चा करायची आवश्यकता तरी वाटत नाही. त्याच्यानंतर मला आपण अष्टपैलू खेळाडूंच्या दावेदारीवरती येऊया, कारण याच्यात एक इंटरेस्टिंग आपण ऑस्ट्रेलियाला बघितलं तर गौतम गंभीरचा भर हा खूप ऑलराऊंडर्स वरती राहिला होता. त्यांनी म्हणजे
शेवटच्या टेस्टमध्ये सुद्धा असू दे किंवा चौथ्या टेस्टमध्ये सुद्धा असू दे, एकाच वेळी टीम 11 मध्ये वॉशिंग्टन सुंदर होता, नितीश रेड्डी होता, रवींद्र जडेजा होता. म्हणजे त्याचा भर हा अष्टपैलू खेळाडूंवरती राहिलेला आहे. म्हणजे जे दोन्ही याच्यात करतायत त्याच्यामुळे बॅटिंग लाईनअप सुद्धा खालपर्यंत जाते असं ते दिसत होतं ऑस्ट्रेलियाला. तर आता इंग्लंडमध्ये काय वाटतं की अष्टपैलू दावेदारांमध्ये शार्दुल ठाकूर आहे, नितीश कुमार रेड्डी आहे, रवींद्र जडेजा आहे, तनुष कोटियन आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे आणि अक्षर पटेल आहे. त्याच्यामध्ये नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा याच्याबद्दल काही शंका असू नये, तर त्याच्यामुळे बाकीच्या स्थानांबद्दल काय आहे? ती गंमत कशी झाली आहे माहितीये का? प्रामाणिकपणे सांगतो, ऑस्ट्रेलियातही माझं मत होतं की नितीश कुमार रेड्डी आकारात बसत नाही. ओके, कारण तुम्हाला आम्हाला सांगितलं होतंस. राईट, तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये, विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड त्याच्यात ऍड करूया, तिकडे भारतीय संघाला ऑलराऊंडर जो लागतो तो मेनली पेस बॉलिंग ऑलराऊंडर लागतो. आज रवींद्र जाडेजा असू दे, अक्षर पटेल असू दे, वॉशिंग्टन सुंदर असू दे, ते स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर्स आहेत. हा ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे बाहेर या कंडिशन्स मध्ये खेळण्यासाठी. पण जर तुमचा तो चौथा पेसर म्हणून जर त्याची कामगिरी साजेशी नसेल किंवा तुम्ही त्याला 3 मेन पेसर्सना ब्रेक देण्यासाठी कमीत कमी 2, आयडियली 3 स्पेल एका दिवसातनं, म्हणजे 12 ते 15 ओव्हर जर त्याच्याकडून टाकून घेऊ शकत नसाल, तेवढा कॉन्फिडन्स जर कर्णधाराला नसेल, तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. म्हणून मला ते प्रश्नचिन्ह होतं. त्यांनी खणखणीत मेलबर्नमध्ये 100 केले, प्रश्नच नाही. गोलंदाजीत मात्र पितळ उघडं पडल्यासारखं झालं. तेव्हापासून आतापर्यंत 5 महिन्यात त्यांनी कितपत काम केलंय याच्यावरून, म्हणजे आता मी पुन्हा तेच म्हणतोय, जो मुद्दा सरफराजचा आहे तोच मुद्दा नितीश कुमार रेड्डीसाठी. त्याला 16तनं बाहेर काढण्यात काहीच अर्थ नाहीये. तो 16त असला तर मग ही जी तुम्ही कॉम्बिनेशन म्हणताय, आतापर्यंत किती जागा झाल्या आहेत? आतापर्यंत जागा झाल्या आहेत 7 पक्क्या, बरोबर? बरोबर. 3 म्हणजे 3 सलामी, हा नाही 4 सलामीवीर, 2 मिडल ऑर्डर, 6 आणि 2 विकेट किपर्स, 8 झालेत. 8. मग यातले मी 2च ऍड करेन, राईट? मग ते जाडेजा का अक्षर आणि नितीश का शार्दूल, असा माझ्या मनात प्रश्न आहे. ओके, मग त्या याच्यात जर शार्दूलला सुद्धा ऍड करायचं म्हणलं, नितीश आणि शार्दूल केलं, तर याचा पत्ता कट होतो एका स्पेशलिस्ट पेसरचा. मग ते आपण येऊ पुढे, कारण हे जिक्सो पझल होणार आहे पुढे. मला फक्त एवढंच वाटतं की नितीश कुमार रेड्डी आता गौतम गंभीरचा लाडकं बाळ आहे, त्याच्यामुळे आता तर, आणि त्यांनी गट फिलिंग वरती त्याला 5ही टेस्ट दिल्या आहेत ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती नितीश कुमार रेड्डीच्या स्थानावरती डाऊट घेऊ नये. आणि मला असं वाटतं की आपण आता याच्यामध्ये या कॅल्क्युलेशन मध्ये वॉशिंग्टन सुंदरलाही खारिज केलंय. तर म्हणजे आता जसं आपण सुरुवातीला म्हणालो तसं आता 17-18 असतील तर ते अष्टपैलू मधनच काहीतरी, अष्टपैलू आणि तेच गोलंदाज याच्यामधनच काहीतरी ते बाहेर निघू शकेल. कारण इंग्लंडकडे म्हणजे बेन डकेट असू देत, बरेच लेफ्ट आर्म सुद्धा आहेत, त्याच्यामुळे इंटरेस्टिंग आहे. अमोल, मला वाटतं की तेच गोलंदाजांच्या आधी ना मी फिरकी गोलंदाज घेऊन टाकतो, कारण मला वाटत नाही त्याच्याबद्दल काही डाऊट आहे. म्हणजे कुलदीप यादव फिक्स्ड आहे, काही डाऊट आहे? मला तरी नाहीये. कुलदीप यादव का वॉशिंग्टन सुंदर हा प्रश्न येऊ शकतो, कारण जसा तू लेफ्ट हँडरचा मुद्दा मांडलास तसा, आणि मग वॉशिंग्टन सुंदर त्याच्यापेक्षा जास्त उपयुक्त का? पण जर तुम्हाला एक बॉलर असा हवा असेल हु कॅन रन थ्रू अ साइड, ओके, बुमरा सोडून तुमच्याकडे दुसरा बॉलर आत्ता आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे इथे कुलदीप यादव शिवाय पर्याय नाही. आता आपण इंटरेस्टिंग सगळ्यात पार्टकडे येऊया, कारण इंग्लंडमध्ये जर का आपल्याला कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल तर, म्हणजे बॅटिंगवरती तर प्रश्नचिन्ह आहे, पण आपण जर का कॉम्पिटेटिव्ह राहणार असू तर ते अर्थातच आपल्या बॉलिंगमुळे राहू. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आपण पहिल्या 3 टेस्ट मॅच पर्यंत होपफुल होतो की काहीतरी या सिरीजमध्ये होईल, ते बॉलर्समुळेच होतो. आणि तेच गोलंदाजांची फळी ज्या खेळाडूने तयार केली आहे तो आता रिटायर झालेला आहे, विराट कोहली. म्हणजे एवढ्या ओव्हर द इयर्स कॉन्फिडन्स देऊन. तर आता आपल्याकडे खलील अहमद, मुकेश कुमार, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, शमी, प्रसिद्ध कृष्णा, हर्षदीप सिंग,
भरपूर ऑप्शन्स आहेत. मला वाटतं की कमीत कमी यातले 5 जण जाणार आहेत, कारण 3 जण जर का खेळणार फ्रंटलाईन हे खात्री असेल तर 2 एक्स्ट्रा पाहिजेत. त्याच्यामुळे 5 जण नक्की जाणार आहेत. तर म्हणजे करेक्ट मी, जर का तुला काही वेगळं वाटत असेल तर. त्याच्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि परत एकदा गौतम गंभीरचा लाडका हर्षित राणा, हे 3 जण जर का पक्के धरले तर प्रसिद्ध कृष्णा सुद्धा ऑस्ट्रेलियाला होता, एकही टेस्ट मॅच दुर्दैवाने मिळाली नाही, तो जायला हवा. तर हे 4 जण झाले. मग शमी जाणार नाहीये? शमीवर प्रश्नचिन्ह तर आहे बाबा. आता शामी जाईल की नाही माझी खात्री नाही. 5 स्लॉट्स तू जे म्हणलास ते 5 स्लॉट्स जर करायचे म्हणले तर बुमराह, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे 3 स्लॉट्स माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत. चौथा स्लॉट हा हर्षित राणा / आकाशदीप माझ्या दृष्टीने, आणि 5वा स्लॉट मोहम्मद शामी / हर्षदीप सिंग. खलील अहमद जरी इंडिया ए संघात असला तरी त्याची वर्णी लागायची शक्यता खूप कमी आहे. जर लेफ्ट आर्म पेसर लागला तर हर्षदीप पुढे. योगायोगाने हर्षदीप IPL मध्ये काही ट्रेनिंग सेशन्स मध्ये रेड बॉलनी बॉलिंग करताना बघितलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्याला फिलर आलाय का हाही प्रश्न आहे. इंटरेस्टिंग. पण आज मोहम्मद शमी बद्दल मला वाटतं इंडियन एक्सप्रेसनी सुद्धा सकाळी स्टोरी केली आहे. मला वाटतं की त्याच्या लॉंग स्पेल्स टाकण्यावरती प्रश्नचिन्ह आहे, त्याच्यामुळे त्याचा इंग्लंड दौऱ्यासाठी विचार होणार नाहीये. तर वाटतंय काही मेरिट याच्यात? ती साधी गोष्ट आहे. आज शामी या करिअर स्टेजला आहे. शामी आणि जाडेजा दोघे जण, ते जर 11 मध्ये ऑटोमॅटिक चॉईस नसतील तर ते 16 मध्ये असतील का? तर जाडेजाचा उपयोग काय? तर जाडेजा वेळ पडल्यास 5 दिवस गन फिल्डर आहे. आता कोहली नसल्यानंतर तुमच्याकडे जाडेजाशिवाय दुसरा गन फिल्डर नाहीये, राईट? त्याच्यामुळे शामी 11त नसला तर खदखद होईल का? तर ड्रेसिंग रूम हॅपी राहील का? हे जर प्रश्नचिन्ह असतील तर शामी 16त नसेल. जर शामी स्टार्टिंग 11 मध्ये असेल, हा कॉन्फिडन्स जर संघ व्यवस्थापनाला असेल तर शामी असेल. कारण मग काय होईल, पहिल्या 2 मॅचेस किंवा 3 मॅचेस चान्स घेऊन जरी ब्रेकडाऊन झाला, पण जर तो पहिल्या सामन्याला स्टार्टिंग 11 मध्ये आहे, हा कॉन्फिडन्स जर शामीला, संघ व्यवस्थापनाला आणि त्या दोन्हीतला जो दुवा आहे, निवड समिती आणि BCCIची मेडिकल विंग, यांच्यात जर असामंजस्य असेल किंवा कन्फ्युजन असेल तर मग शामीचं संघात असणं अवघड आहे. आणि याच्या बाबतीत इंडियन एक्सप्रेसची बातमी मीही वाचली काल. आम्ही द हिंदूमध्ये जर लिहिलं तेव्हा मी म्हणूनच फक्त एक वाक्य फक्त लिहिलं की इट विल बी इंटरेस्टिंग टू सी वेदर शामी विल बी कन्सिडर्ड. मला एवढंच फक्त वाटतंय की जर का त्याला शामीला घ्यायचं असतं तर SIHचा सीझन संपल्यात जमा होता. जेव्हा इंडिया एची टीम आली तेव्हा संपल्यातच जमा होता आणि संपलाच होता. त्याला इंडिया ए साठी पाठवलं असतं फिटनेस चेक करायला, त्याच्यासाठीही पाठवलं नाही. याचा अर्थ गोष्टी क्लिअर आहेत, तो इंग्लंडला जाणार नाही असा माझा अंदाज आहे. बघूया, म्हणजे हा पण माझा अंदाज हा या अझम्पशन्स वरती आहे की म्हणजे या सगळ्या फिलर्समुळे तो जाणार नाही असं मला वाटतंय. तर इंटरेस्टिंग होईल. कधीही टीम जाहीर होऊ शकते असं आत्ता तरी आहे. पण मला तुम्ही हे नक्की सांगा सगळ्या कट्टेकर यांनी की तुमचे 16 कोण आहेत. आता आपले अमोल 16 जे झालेले आहेत त्याच्यामध्ये मी एक एक सांगत जाऊ, तू चेक, म्हणजे तू एकदा क्रॉस चेक करतोस. ओपनर्स मधनं काढले होते, त्याच्यापैकी साई सुदर्शन, KL राहुल, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, हे 4 जण आपण नक्की धरतोय. बरोबर? यशस्वी, साई सुदर्शन, KL राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन. हा, हे 4 जण. त्याच्यानंतर मिडल ऑर्डर मधनं शुभमन गिल आणि अजून एकच जण, कारण आपल्याला 16च द्यायचे, त्याच्यामुळे शुभमन गिल आणि सरफराज खान असं म्हणूया का करून नाही? हा चालू शकेल. म्हणजे आता सरफराज किंवा करून असं, कारण खात्री नाहीये मला. सरफराज का करून, आय थिंक सरफराज का करून हा ऑडियन्स पोल घेऊ शकता तुम्ही. हे 6 जण झाले. 2 यष्टीरक्षक म्हणजे 8 जण झाले. येस, ऋषभ पंत, ध्रुव जुरे. हा, 5 फास्ट बॉलर्स आपण लॉक करूया.
म्हणजे 13 आधी झाले. आधी एक तो कुलदीप ऑलराऊंडर आहे, कुलदीप स्पिनर लिहून टाकूया का? 8 म्हणजे सॉरी, यष्टीरक्षक 2 म्हणजे 8 झाले, कुलदीप 9 झाला, फास्ट बॉलर 14 झाले, 5 झाले, 5 म्हणजे फास्ट आणि बॉलर्स 2 मध्ये ऑलराऊंडर आणि 2 ऑलराऊंडर्स. ओके. म्हणजे फास्ट बॉलर्स मध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा म्हणलं मी. 3, अर्शदीप 4 आणि हर्षित राणा 5. म्हणजे मुकेश कुमार, खलील अहमद, शामी यांचा आणि पत्ता आकाश यांचा पत्ता आणि कट होतो. आणि आता ते ऑलराऊंडर्स मध्ये तुझं म्हणणं आहे जाडेजा, वॉशिंग्टन आणि नितीश, म्हणजे हे ऑलरेडी आपण तिघे. 17वर आलोय. हो, म्हणजे आपण ऑलरेडी ऑलरेडी आपण 17 17वर आलोय. ऑलरेडी तर आपण माझं 17. म्हणणं तेच आहे, जर 16 असतील, ओके, जर 16 असतील तर यातनं अभिमन्यूवर प्रश्नचिन्ह उद्भवू शकेल. कारण वेळ पडल्यास यशस्वी, सुदर्शन, केएल आणि गिल हे 4 जण मिळून पहिल्या बरोबर. 3 कुठल्याही सांभाळू शकतात. पण आता एक फ्रंटलाईन 4 बॅटर्स आहेत असं आपण समजू, आणि वेळ पडल्यास ध्रुव जुरेल त्यांचा बॅकअप. ते सगळं विचित्र आहे, असं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अभिमन्यू असेल, पण जर 17चं 16च करायचं म्हणलं तर अभिमन्यू कमी करायचा का वॉशिंग्टन आणि नितीश पैकी एक, हा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतंय की ते 17 जण नेतील. 18वा मला खात्री नाहीये, पण 17वा जाडेजा आणि नितीश ठीक आहे. जाडेजा का अक्षर हा प्रश्न आला, आणि त्यात जर जाडेजा आणि नितीश नक्की केले तर अक्षर का वॉशिंग्टन का शार्दूल, या 3 पैकी एक किंवा 2 जण अजून जातील असं मला अंदाज आहे. इंटरेस्टिंग. खूप हे जिक्सो पझल आहे सिलेक्टर्स साठी सुद्धा. आणि म्हणजे आपण अमोल हे सेफली याच्यामध्ये म्हणू शकतो की जर का आपण हे नक्की आहे की साई सुदर्शन पण जातोय, ध्रुव जुरेल पण जातोय, तर म्हणजे सिलेक्टर्स या दोघांचा पर्याय म्हणून. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातही 2 ते 3 टेस्ट मॅच नव्हता, त्याच्यामुळे साई सुदर्शन हे एकच त्या अर्थाने नवीन नाव आपल्याला दिसू शकतंय का बॅटिंग मध्ये? हो, कारण एनिवे या संघात नवीन नावं नाहीच आहेत ना. कारण सगळेच जण, म्हणजे अर्शदीप अजून टेस्ट मॅचेस खेळला नाहीये, बाकी सगळे टेस्ट मॅचेस खेळले असतील. आणि साई सुदर्शन. ठीक आहे अमोल, मजा आली. कारण म्हणजे हे टीम सिलेक्शन हे एक नेहमी म्हणजे कन्फ्युजिंग पण असतं आणि इंटरेस्टिंग पण असतं, सिलेक्टर्ससाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. तर आपण असा डिटेल्ड एपिसोड, मला असं आठवतंय की आपण T20 वर्ल्ड कपच्या आधी केलेला होता, वेस्ट इंडिजला जाण्याच्या आधी. तेव्हाच आपलं स्पोर्ट्स कट्टाचं थंबनेल ते अमेरिकेचं तिकीट वगैरे असं होतं. तेव्हा आपण टीम इंडियाचं सिलेक्शन काय व्हावं याच्यावरती एक डिटेल्ड एपिसोड आपण तेव्हा केलेला होता. त्या एपिसोडला छान रिस्पॉन्स मिळाला होता. मला खात्री आहे की या एपिसोडलाही कट्टेकरी मस्त रिस्पॉन्स देतील, भरपूर कमेंट्स करतील त्यांचे 16 किंवा त्यांचे 17 सांगून. जर का आम्ही चुकून स्पोर्ट्स कट्टाला कोणाला मिस आउट केलं असेल की अरे हे नावच आम्ही विसरलो या सगळ्या डिस्कशनमध्ये, तर तेही आम्हाला सांगा. यूट्यूब आणि फेसबुकला आपला मेंबरशिपचा ऑप्शनही चेक करा. आणि इंग्लंड दौऱ्यासाठी एकदा टीम अनाऊन्स झाली की आम्ही नक्की प्रयत्न करू की आम्ही जे सांगितले होते आणि त्यातले किती आले याच्यावरती आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करू. फॉर अ चेंज आमच्यात आज खूप जास्ती सहमती झाली आहे की काय साधारणपणे सिलेक्शन होईल. तर तुम्ही तुमचे आम्हाला नक्की सांगा 16 किंवा 17. आजच्या या स्पेशल भारताच्या टीम निवडीच्या एपिसोडमध्ये आम्ही इकडेच थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.